दुट्टीवर लेट झालेला आहे. लेट झाल्याचं कारण दुट्टीवरती लेट झालं होय. कधी ए सेवका, हा अरे आज मात्र तुला दुट्टीवर वेळ झाला कारण वेळ झाला होय. किती वेळ झाला अरे बराच वेळ झालेला आहे. बराच वेळ नाही. सेवका, अरे नितीन आहे माना, तू दुट्टीवरती किती वाजता येत असतोय? 8 वाजता बरोबर आहे ना? म्हणून आज तुला येण्यासाठी वेळ झालेला आहे. येण्यासाठी वेळ होय. वेळ झाला होय सेवका. वेळ झाला. किती वाजले किती वाजले? अरे खोड, मला उलट प्रश्न विचारतोय. आम्ही तेच विचारलं किती वाजले बरोबर आहे सेवका. अरे आज तुला 9 वाजलेले आहे. का वाजले का सेवका, बोला महाराज दुट्टीवर लेट का चला हे सांगून दे. दुट्टीवरती लेट ना होय. हा. काय झाले? महाराज सरपंच आहे पाठीमागे काम धंदा करत असतो सकाळच्या बारी बरोबर आहे सेवका. होय सगळ्यांच्या मागे प्रपंचच आहे. होय आमच्या पाठीमागे पण सरपंच आहे महाराज कामावर निघतानी बायको डबा करीत होती म्हणजे सेवका, ज्या वेळेस तू कामावर निघाला त्यावेळेस तुझी असणारी बायको मात्र डबा करीत होती. होय डबा केला कामावरती निघालो असा हा इतवार गेला महाराज. म्हणजे तू घरावर बाहेर निघालास. होय घरापर्यंत बाहेर निघालो महाराज आणि तेवढ्यात माझ्या मंडळींनी आवाज दिला सेवका, ज्या वेळेस तू दुट्टीच्या मार्गाला निघालास त्यावेळेस तुझ्या हाताला धर्मपत्नीला मागून आवाज दिलेला आहे. होय महाराज. काय झालं पुढं? पुढं मंडळी काय म्हणाली माहितीये का महाराज काय रे? अहो धनी इकडे या आणि मला पोर करून द्या. अरे खोड, दुट्टीवरती निघालाय आणि मंडळी म्हणते की एवढं मला पोर काढून द्या. होय महाराज. अरे ती काय वेळ आहे का रे? होय महाराज सकाळची पार आहे आणि मला विषय म्हणती अहो धनी इकडे या आणि मला पोर करून द्या. बरोबर आहे. तुम्हाला कसं राग आला महाराज का नाही? असं माझं डोकं फिरलं असं वाटलं की आज महाराज मला असं वाटलं म्हणून तुम्हाला ते दाखवलं. अरे ही काय बायको आहे का रे? अहो बायको नाही मला माहितीये मला फक्त दाखवलं की असं डबा घ्यायचा. पक्का राग आला महाराज मला माहितीये का. मग पुढं काय केलंस? अरे मला इथं वेळ आहे पोर करून द्यायची. पोर 9 महिन्यांनी होतं. मग अहो त्यांनी तसं नाही म्हणले मी भाकरी करीत होते बरोबर आहे. तुम्हाला डबा बनवून देत होते नाही का. आपलं लहानसं वर त्या पाळण्यामध्ये ते रडतंय ते मला काढून द्या मी असं म्हणत होते. का? तुझी असणारी धर्मपत्नी मात्र स्वयंपाक करीत होती. होय तिचे असणारे हात मात्र पिठाने भरले होते होय आणि लहानसा बाळ पाळण्यामध्ये रडत होता. होय पाळण्यात पोरग काढून द्या आणि मग दुट्टीवरती जा. होय असं म्हणले. आता मात्र कळलं. सेवका सर्व काही समजलेलं आहे. आणि जोडीदार जुडीदार आला नाहीये. नाही आला. होय. कोण? जुडीदार बोलावून घे. अजून आला नाही. त्याला बोलावून घे. जुडीदार जुडीदार आला नाही. पैसे घ्यायला आधी पेमेंट घ्यायला आधी आणि आला नाही. हा बोलून घेऊ जुडीदार. सेवका, अरे सर्व एकच झालेलं आहे. दुसेवका दुट्टीवरती आवाज आणि महाराजांची इजारोडाचा म्हणजे रे महाराजांची अरे चेटी आणि इजार सर्व काही एकच झालेला आहे. सेवका हो. अरे दुट्टीवर लेट झाला. लेट झालं होय. उशीर झाला सर. बरोबर आहे. टाइम झाला सर. बरोबर आहे. लेट झाला सर. टाइम लेट सर्व काही एकच झालं हा खरा. बरोबर बरोबर. लेट का झाला ते कारण सांगून दे. मला नितीन मला तू दुट्टीवरती 9 वाजता असतोय. आज किती वाजले? आज 10 वाजले. का वाजले? दुट्टी करायला जरा ते सांगून दे. होय सांगतो. सांग लवकर. काय सांगायचे महाराज? दुट्टी निघालो पुढल्या चौकामध्ये आलो. म्हणजे दुट्टीवरती निघालास आणि
बॅनर म्हणजे रस्त्याला सर्व काही मोठमोठाले बॅनर लावले होते. गेलो होतो. जो कोण या मशीनदार काढील त्याला 50,000 रुपये इनाम. सेवका म्हणजे चौकामध्ये फार मोठे बॅनर लावले होते की जास्तीत जास्त कोणी मशीनची धार काढील त्याला 50,000 रुपये इनाम दिला जाईल. मी म्हणले आता इंदिरा की काय भेटत आरामखोर आम्ही आराम करून तुम्ही पापडतोय. का तुम्ही एवढे का ए अरे मोठमोठाले बॅनर दिले होते. हा. पुढे काय झाले? या बॅनरवर जो कोण या मशीनदार काढील त्याला 50,000 रुपये इनाम. बरोबर आहे. मी एक काम केलं. तू हुशार आहेस. हा घरी गेलो. बायकोकडून बाटली घेतली. म्हणजे बायको बाटली घेतलीस. तो डबा होता, तो बायको बाटली घेतली आणि निघालो. स्पर्धा होता रे मोठ्या मोठमोठ्या स्पर्धा होत्या. जोक वाटला का तुला? तुझं डोकं चाललं की स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा. तुला जोक वाटलं ना मला? मग पुढे काय झालंय? हा मग काय केलं? गेलो मच्छी खाली बसलो. होय टाकतोय पाणी टाकतोय मीठ. टाकतोय पाणी, पाणी करतोय. टाकतोय पाणी, पाणी करतोय. म्हैस काय पाणवाला? सेवका म्हणजे स्पर्धेमध्ये गेलास. तुझ्या समोर म्हैस आणली. म्हशीवरती थाप टाकली आणि टाकतोय पाणी पाणीतोय म्हैस. म्हैस काय पाणवाला? का रे? मग म्हणलं आपलं नवीन आता सर बरोबर आहे. परत चालू कर. टाकतोय पाणी पाणी करतोय. टाकतोय पाणी पाणी करतोय. टाकतोय पाणी पाणी करतोय. म्हैस काय पाणवाला? पुढे काय झालंय? आहा. मग मग मला हळूच खाली वाकवत तर तोंड घ्या ना. खाली वाकून बघतोय महाराज टोलगा ना. मग तुम्ही तोंड घ्यायचे. हॅलो. तोंड घ्या तुम्ही. टोलगा होत का? मग काय रे? ए, सेवका. हो. चक्क आम्हाला या ठिकाणी गाढव म्हणतोस. मग त्याला घ्या. ए हो. तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची काय आहे. आणून द्या तुम्हाला? दात काढू नको. अरे तुम्हाला दात पाडले नाही का तो दिसतोय. हरामखोर हो. एक काम करा. काय करायचे? तुम्हाला तर माहितच आहे हा बरोबर. जो ब्रदर आता सभा लागेल आमच्या राज्यभरामध्ये येत नाही. क्षमा, क्षमा. दाबो का? या ठिकाणी मात्र जोपर्यंत क्षमा लागेल येत नाही आणि तिचा मात्र नेत्रावर हातगाडा पाहत नाही आणि तिच्या घुंगराचा आवाज आमच्या कानावरती पडत नाही. मग तुम्हाला काय पण ठेवायचं आहे? होय साहेब का? चांगलं चांगलं काम एक काम कर. हो. आज त्याला क्षमाला बोलवून घे. क्षमा. ए, क्षमा. क्षमा बोला महाराज. आज बऱ्याच दिवस झालेला आहे. काय हो? तू मात्र आमच्या दरबारात आली नाही याचं कारण? आपले काम असतात. बरोबर आहे सीमा. म्हणजे तुला घरी मात्र फार कामं असतात. मग अगं लहानपणापासून तू माझ्या दरबारामध्ये येऊन तू माझी एक रखीला म्हणून राहिली होती. मात्र माझी सेवापूजा केली.